स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आज आम्ही गेलो होतो करंजडे सिटी बघायला कसं काय. तर खाली मी त्या दिवशी गेलते भाजी वगैरे आणायला गेलते, पण आपल्या नवीन ठिकाणी आपल्याला काय माहित नाही काय असतंय कुठं काय वगैरे. तर आज गेले होते. तर हे कसे आधी आले होते त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं कुठं काय कसं काय सगळं माहिती होतं. तर आज मग आम्ही गेलतो आणि मग चला किराणा आणलाय थोडासा. आपला महिना अखेर चाललंय ना, त्याच्यामुळे थोडंसं हे बघ किराणा आणलाय थोडासा. बिस्किटचे पुडे येते कारण इथे भेटत नाही ना असं डीमार्ट सारखं आहे. तर एक छोटीशी बादली आणली. एक हे आणलं दाखवते. अरे बापरे, हे टॉयलेट बाहेर घासायचं ब्रश आणलाय. तर लय महाग भेटतं बरं खायचं आपण म्हणतो, आणि इथं महाग आहे सगळं. आणि हे आणलं थोडंसं छोटीशी बादली दाखव रे बा. ते कोथिंबीर ते काढ. तर हे चिमटे आणले कपड्यांना. कारण कसं आहे आता पावसाळा चालू होईल, लय वारं सुटतं ना. आणि छोटीशी बकेट आणली कारण प्रांजलला ती मोठी बकेट होती आधी ऑलरेडी होती तिथं. मग हे केलं मी, ती तुटलेली होती आणि प्रांजलला चिमटा बसला त्यात अडकली होती. म्हटलं की तिच्यासाठी बरी छोटीशी आणि तिला झेपण पण. आणि ही बॉटल आणि चिमटे आणले. म्हटलं आता वादळ सुटन. आणि कसं आहे लगेच पुरींच्या पॅन्टी वगैरे त्या ग्रिलमधून बाहेर पडते, त्यासाठी मी हे चिमटे घेऊन आले. म्हटलं नको टी व्हीला धक्का लागला. अजून टी व्ही चालू नाही बरं का आपला. तर आता टी व्ही ते चालू करायचं आहे निवांत. भाजीला घेऊन आले सुट्टी लागणाऱ्या वस्तू घेऊन आले. तर चला आता बनवते. आज फक्त आम्ही खिचडी भात बनवणार आहे कारण आम्ही आता पाणीपुरी खाऊन आलतो म्हणून काय आम्हाला दोघांना भूक नाही. तर त्याच्यामुळे चला आता बनवते पटकन खिचडी भात मसाले भात. आणि आईने लोणचं दिलेले बघा तिथे वरती ठेवले बनवलेलं, लय भारी टेस्टी लागतं. तर चला आता बनवते पटदिशी भात. आणि आता आम्ही टायमिंग पण रूल बदलले, लवकर झोपतो आम्ही इथून. चला आता आम्ही आले टेरेसवर. असा व्ह्यू दिसतोय सरळ. तर क्या ना इथून सरळ जायचं चालत चालत इथून अगं लोक वर चढून उतरते सायकल. टेरेस आहे वरचं, ह्या नवीन घराचं टेरेस. त्याच्या बाजूची तुमची बिल्डिंग. हा जेवण. नुसतं तुमचं खिडक्याने लक्ष चाललं येड्यावर. इकडून येतो असं इकडून काढला चल. दाखव मला पहिलं दाखव पहिलं.
सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर हे आलेत का? लय गरमी इकडं, लाईट गेली आता, त्याच्यामुळं गरम होतंय. आता काहीतरी आणलंय त्यांनी पिशवी, पेप्स्या बिप्स्या घेऊन आलेत. ऊन आहे, थंड पेप्स्या बघा. आता सध्या हे आम्ही नवीन घरी येत बरं का. भारी लागते, थंड आहे. हे पहिलं आम्ही लहानपणी पेप्सी खायचो. तर तुम्हाला होम टूर दाखवते बरं का. होम टूरचा व्हिडिओ येईन, पण सध्या तरी नाही. अजून तर येईन नंतर, कारण अजून पसारा वगैरे काही व्यवस्थित लावलेला नाही. अजून साफसफाई करायची मला. आधी साफसफाईचा व्हिडिओ येईल, मग होम टूरचा येईल. तर तुम्ही म्हणता ना एवढ्या कसा मेकअप केला, कारण मला ह्या ड्रेसचा प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचं होतं. प्रमोशनचा व्हिडिओ होता. तर हा ड्रेस घातला होता. कसा दिसतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवरची याची लिंक भेटून जाईल तुम्हाला. तर जाऊ द्या, पेप्सी खाते. तर लाईट गेली, आता होईल पेप्सीचं पाणी, बर्फाचं पाणी होईल. मग भेटू लवकर. तर आत्ताच आम्ही मार्केटला गेलो होतो आणि तिथून भाजी वगैरे आणली. तर तुम्हाला दाखवते काय काय आणलं. आणि इथं अजून माहिती नाही कुठं काय भेटतं हे अजून माहिती नाही, पण गेलो होतो. आणि मला प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता, कारण लय दिवस झालं ते प्रोडक्ट येऊन पडले होते, त्याच्यामुळं ते तसेच राहिले होते. तर मग आता म्हटलं चला करूया, आणि तुम्हाला हे दाखवते. भाजीला आणलं. हे ठिकाणचं मला अजून काही माहिती नाही बरं का. आत्ता चालू आहे ना आम्ही ह्या गावावरून, तर त्याच्यामुळं काही एवढं काही माहिती नाही. तर कुणाला काय माहिती असेल तर सांगा, कुठं काय भेटतो, बाजार कुठं असतो, काय कुठं असतं. तर लिपस्टिक बघा ना किती भारी, मी दुपारी लावलेली, अजून गेली पण नाही. लिपस्टिक वॉटरप्रूफ आहे. आणि पण एवढं गरम होतंय ना, गावाला बरं होतं म्हणजे नाही का, थंडी थंडी हवा, सगळं थंड थंड. आणि आता इथं आलं एकदम गरम होते, गरम एकदम म्हणजे गरमी होती. गावी कसं निवांत होतं, टेन्शन नाही काय नाही. पण आता काय करणार, आपल्याला नाईलाज आहे. शाळा चालू होईल, पुस्तकं आणायचे प्रांजलचे वगैरे, त्याच्यामुळं म्हणून आम्ही लवकर आलो. पुस्तकं आणायचे म्हणून, त्या कारणाने गावाकडून आम्ही, कारण 5 जूनपर्यंतच लास्ट डेट असते, त्याच्यामुळं मग काल आम्ही पुस्तकं आणले. कारण पुस्तकं नसल्यावर कसं होतं, हे होतं पटकन, आपण ज्या तारखेला नाही ना गेलो त्यानंतर मग ते भेटत नाही. मग हे नाही भेटत, मग ते नाही भेटत, अर्धवट पुस्तक भेटतात. तर त्याच्यामुळे तर आता मस्तपैकी आता स्वयंपाक करायचे. दूध तापवले. आणि कोणी सेक्टर कोणत्या गावी राहत असेल तर सांगा. आणि मेन गोष्टी इथं अजून तर करमतच नाही, खरं सांगते, अजिबात करमत नाही. पण काय करणार, करून घ्यावा लागत, बरोबर आहे का नाही. तर चला, आवडते करते स्वयंपाक. पुरीनं भूक लागली आहे,